नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर, आपला वकील मित्र. तर जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या जे भारत सरकार आहेत त्यांनी जे 3 महत्त्वपूर्ण फौजदारी कायदे होते, तर ते 3ही महत्त्वपूर्ण फौजदारी कायदे रद्द करून नवीन 3 कायदे जे आहेत ते आणण्याबाबतची घोषणा केली. त्याबाबतचं विधेयक संसदेमध्ये सादर करणार अशी घोषणा केली. तर त्यामधील जे आहेत ते इंग्रजाच्या काळामध्ये तयार करण्यात आलेले इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1972, फौजदारी प्रक्रिया संहिता 1908 आणि भारतीय दंड संहिता 1960 हे ते 3 कायदे आहेत. ते 3 कायदे बदलून नवीन 3 कायदे आणणार, याबाबतचं विधेयक जे आहे ते संसदेमध्ये आणणार असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे 3 जे कायदे आहेत ते फौजदारी कायदे आहेत आणि फौजदारी कायद्याची संपूर्ण जी प्रक्रिया आहे, म्हणजे कोणता गुन्हा केल्यानंतर कोणतं कलम लावलं जातं इथपासून ते त्यानंतर न्यायालयामध्ये केस कोणत्या कायद्याखाली चालते याबाबतचे सर्व हे कायदे आहेत. तर जे एव्हिडन्स ॲक्ट होता, भारतीय पुरावा कायदा, तर त्याचा बराचसा भाग हा दिवाणी प्रक्रियेमध्ये सुद्धा त्याचा वापर करण्यात येत होता. म्हणजे पुरावा कशाप्रकारे द्यावा, पुराव्याचे प्रकार कोणते याबाबतचे काही जे धडे आहेत त्या पुरावा कायद्यामध्ये, तर ते पुरावा कायदा दिवाणीमध्ये सुद्धा वापरण्यात येत होता. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हापासून ते शिक्षा होईपर्यंत कलम लावण्यापासून ते अगदी त्याची ट्रायल चालून जे कामकाज चालतं ते याच कायद्यानुसार चालत होतं. आणि भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी हे विधेयक मांडताना हे गुलामी काळातले जे आहेत ते कायदे आहेत आणि ते कायदे रद्द करून नवीन कायदा आणत असल्याचे सांगितले. आता नवीन कायदा काय आहे, जुने कायदे काय होते, एवढंच नाही तर यामध्ये बदल कोणते करण्यात आलेले आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. कारण खूप सारी कलमं आहेत, ती सगळी सांगणं शक्य नाही, परंतु फरक काय असणार आहे हे मात्र आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा भारतीय दंड संहिता हा जो कायदा होता, जो की मी आपल्याला सांगितलं की 1860 सालचा होता, तर तो 1860 सालच्या कायद्याच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023 हा नवीन कायदा येतो आहे. एवढंच नाही तर फौजदारी प्रक्रिया संहिता जो की 1908 सालचा होता आणि त्या 1908 सालच्या कायद्याऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये BNSS असं म्हणू शकतो, IPCला आपण BNS असं म्हणू शकतो, आणि जो तिसरा आहे पुराव्याचा कायदा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो की 1872 सालचा होता. तेव्हापासून त्याच कायद्यानुसार जे न्यायालयातलं कामकाज आहे ते चालवलं जात होतं. तर त्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवीन कायदे या देशामध्ये आता लागू होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेलेली आहेत. तर जुन्या कायद्यातील महत्त्वाची जी कलमं होती त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर गृहमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की पूर्वीचे जे कायदे होते ते ब्रिटिश साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी आणि दंड करण्यासाठी अशा स्वरूपाचे ते कायदे होते, असा युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि यामधली महत्त्वाची जी गोष्ट आहे, जो आपण ज्या कायद्याबद्दल बोलत आहोत त्या कायद्यातली म्हणजे भारतीय दंड संहिता जुनी, जो नव्याने येतो आहे भारतीय न्याय संहिता 2023, तर यामध्ये 22 तरतुदी ज्या पहिल्या कायद्यातल्या आहेत इंडियन पिनल कोडमधल्या, तर त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर 175 कलमांमध्ये वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत. 9 नवीन तरतुदींचा जो समावेश आहे तो या 9 नवीन तरतुदींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हे जे सर्व कायदे होते ते कायदे सुमारे 160 वर्षापूर्वीचे होते. आणि त्यामुळं आपण जर पाहिलं असेल तर 160 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ यामध्ये खूप बदल झालेला आहे. आणि जी काळाची गरज आहे त्या अनुषंगानं या कायद्यामध्ये बदल जे आहे ते करण्याचं ठरवलं गेलेलं आहे. तर एकूण नवा जो कायदा आहे, ज्याला आपण BNS असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणूया, या कायद्यामध्ये एकूण 356 कलमं आहेत. आणि जुनं जर आपण भारतीय दंड संहिता पाहिलं तर त्या जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये 511 कलमं होती. आणि जे देशद्रोहासारखं जे कलम होतं ते देशद्रोहाचं कलम या नवीन कायद्यामधून ते रद्द करण्यात आलेलं आहे.
जे की भारतीय दंड संहितेच्या 121 ते 130मध्ये होतं, ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट म्हणून सरकारविरुद्ध असंतोष पसरवणं अशा अनुषंगानेचं. आणि त्याऐवजी ज्या नवीन व्याख्या, नवीन संज्ञा आणि जे नवीन शब्द त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत, तर ते नवीन शब्द जे आहेत ते भारताची सार्वभौमत्व, एकता, अखंडता धोक्यात आणण्यासारखे कृत्य करणं किंवा भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व याच्या विरुद्ध काम करणं. तर या अनुषंगानं ही संज्ञा, व्याख्या, शब्द घालण्यात आलेले आहेत. त्यानंतर सरकार या शब्दाच्या ऐवजी देश हा शब्द घालण्यात आलेला आहे. कारण पूर्वी इंग्रजांचं सरकार होतं, त्यामुळं गव्हर्मेंट असे शब्द त्यामध्ये होते. त्याऐवजी आता देश हा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी वापरण्याचं ठरवलेलं आहे. आणि मे 2020मध्ये या 3 कायद्यासाठी एक कमिटी नेमण्यात आलेली होती, ज्यामध्ये जजेस होते, सिनियर वकील होते, काही युनिव्हर्सिटीज होत्या, त्यांची मतं जी आहेत ती घेण्यात आलेली होती. आणि संसदीय समितीमध्ये आता हे जे विधेयक आहेत, हे 3 कायदे बदलण्याच्या संदर्भातलं, नवीन कायदे आणण्याच्या संदर्भातलं, तर ते पाठवलं जाणार आहे. त्यानंतर ते लोकसभेमध्ये ठेवल्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आर्ग्युमेंट्स होईल, चर्चा होईल आणि लॉ कमिशन नंतर परत संसदेमध्ये चर्चा झाल्यानंतर ते संमत होऊन जाईल. आणि त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्या जे नवीन कायदे येतील तर ते त्या कायद्याचा ह्या सध्याच्या ज्या केसेस आहेत त्याच्यावर काय प्रभाव पडेल यासुद्धा गोष्टी लक्षात घेतल्या जातात. जनरली आम्ही जे पाहतो की कोणताही नवीन कायदा येतो किंवा कोणत्याही कायद्यामध्ये काही दुरुस्त्या होतात, तर त्या दुरुस्त्या या त्या कायद्याच्या तारखेपासून पुढच्या सर्व जे घडतात घटना त्याला लागू असतात. त्या कायद्याचा मागील कोणत्याही केसेसला जे आहे तो परिणाम होत नसतो, असे आत्तापर्यंतची रूढ आहे. म्हणजे त्याचा अंमल ज्या तारखेला झालेला आहे त्या तारखेपासून पुढं सुरू होऊ शकतो असं एकंदर परिस्थितीमध्ये वाटते. कारण पाठीमागच्या केसेस ज्या आहेत त्या जुन्याच कलमाप्रमाणे चालतील आणि जे जुने कायदे आहेत त्याच्यामध्ये अनेक वेळा सुधारणा करण्यात आलेल्या होत्या. काळानुरूप त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या. काही नवीन उपकल्म जे आहेत तीसुद्धा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली होती, वाढवण्यात आलेली होती. परंतु या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या दुरुस्त्या होत्या आणि जुने जे कायदे आहेत ते या नवीन परिस्थितीची जी मागणी आहे त्याप्रमाणे करणं हे गरजेचं होतं. आणि याच्या अंमलबजावणीची जी वस्तुस्थिती आहे त्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती ही आपल्याला ज्यावेळी तो कायदा प्रत्यक्षामध्ये पारित होईल आणि जेव्हा अंमलात येईल त्यावेळेला आपल्याला त्याच्याबद्दलची परिस्थिती जी आहे ती लक्षात येणार आहे. तर मित्रांनो, आपण जे नवीन कलम पाहिले तर या नवीन कलमाबद्दल थोडक्यात जे विश्लेषण करायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की या कलमामधले जे चॅप्टर्स होते ते बरेचसे चॅप्टर जे आहे ते त्याच्या मूळ स्थानावरून त्याचा क्रमांक जो आहे तो खालीवर करण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर महत्त्वाची जी कलमं आहेत, महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या नेहमी गुन्हे घडतात तर त्याबद्दलची जे चॅप्टर्स आहेत ते या नवीन कायद्यामध्ये वरच्या क्रमांकावर घेण्यात आलेले आहेत. आता आपण जर पाहिलं या नवीन कायद्यामध्ये तर पहिल्या चॅप्टरमध्ये माहिती आणि व्याख्या वगैरेचा उल्लेख कलम 1 ते 3मध्ये आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिक्षेबाबतचं जे आहे ते विश्लेषण करण्यात आलेलं आहे कलम 4 ते 13मध्ये. एवढंच नाही, तिसऱ्या चॅप्टरमध्ये जे एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत, तर ते अपवाद कलम 14 ते 33मध्ये देण्यात आलेले आहेत. चौथा चॅप्टर असं सांगतो की गुन्ह्याला उत्तेजित करणे, कट करणे किंवा उत्तेजित करण्याचा प्रयत्न करणे याबद्दलची जी कलमं आहेत ती 45 ते 62 या कलमामध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलमामध्ये जर त्याचा आपण विचार केला तर ते कलम 107 ते 121 पर्यंतची ही कलमं होती. त्याच्याऐवजी आता 45 ते 62 अशी कलमं असतील. आणि जो 5वा चॅप्टर आहे तो महिला आणि मुले यांच्यावरील लैंगिक अत्याचाराबाबतच्या गुन्ह्याबाबतचा आहे आणि त्याचा जो उल्लेख आहे तो कलम 63 ते कलम 97 पर्यंत करण्यात आलेला आहे. आपल्याला पाहिलं की पूर्वीच्या भारतीय दंड संहितेमध्ये कलम 354 होतं, कलम 376 होतं, तसेच 498 अ होतं. अशा प्रकारची जी कलमं होती ती शेवटच्या क्रमांकावर होती. परंतु या नवीन कलमामध्ये त्याचा जो आहे तो उल्लेख कलम 63 ते 97 जे आहे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि आता हुंड्यासाठी जर बळी गेला तर कलम 79 सुचवण्यात आलेले आहे. आता आपण जर पाहिलं
तर यातले काही कलम जे आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. आणि कलम 79 जर आपण पाहिलं तर कलम 79 असं सांगते की ऑफेन्सेस रिलेटिंग टू मॅरेज डावरी डेथ where the death of a woman is caused by any burn or bodily injury or occurs otherwise than under normal circumstances within 7 years of marriage, and it is shown that soon before the death she was subjected to cruelty and harassment by her husband or any relative of her husband for or connection with any demand for dowry, such death shall be called dowry death, and such husband or relative shall be deemed to have been caused her death. म्हणजे ह्याचा जो उल्लेख आहे तो कलम 79 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि जसं की मी आपल्याला म्हटलं की काही जे महत्त्वाचे आहेत कलम, त्याच्यामध्ये कलम जे आहे ते 101 जे आहे ते मर्डरच्या पनिशमेंटसाठी नमूद करण्यात आलेलं आहे. कलम 104 जे आहे ते कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स, निष्काळजीपणाने जर मृत्यू झालेला असेल एखाद्याचा तर त्याच्या अनुषंगानेचं जे कलम आहे ते कलम 104 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि ॲबेटमेंट टू सुसाईड, आत्महत्येस प्रवृत्त करण्याबाबतचं जे आहे, जी एखादी व्यक्ती मूल किंवा मेंटल इलनेस असेल, मानसिकदृष्ट्या एखादा रोगी असेल आणि किंवा मुलं असतील त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासंदर्भातलं जे कलम आहे ते या नव्या कायद्यामध्ये 105 कलमामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 105 कलम त्याला देण्यात आलेलं आहे. आणि जे अटेम्प्ट टू मर्डर आहे म्हणजे खून करण्याचा प्रयत्न आहे, जे पूर्वी 307 होतं भारतीय दंड संहितेमध्ये, तर त्याऐवजी आता कलम 107 हे कलम त्यामध्ये देण्यात आलेलं आहे नवीन कायद्यामध्ये. एवढंच आपण पाहिलं तर जे 109 जे आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईमबद्दल आहे. आणि असे खूप सारे जे बदल आहेत ते याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. दुसरं जे महत्त्वाचं आहे ते व्हॉलेंटरीली कॉझिंग हर्ट ऑर ग्रीवस हर्ट टू डेटर पब्लिक सर्वंट फ्रॉम हिज ड्युटी. 119 कलम जे आहे हे सुद्धा सरकारी नोकरांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या गुन्ह्यासंदर्भामध्ये आहे. आणि जे दुसरं कलम आहे, काही जे नवीन कलमांचा मी उल्लेख केला तर त्या अनुषंगानंचं आणखी एक महत्त्वाचं जे कलम आहे याच्यामध्ये ते आहे पब्लिक सर्वंट डिसओबेईंग लॉ विथ इंटेंट टू कॉज इंजुरी टू एनी पर्सन. 196 याला कलम देण्यात आलेला आहे. आणि 197 जे आहे पब्लिक सर्वंट डिसओबेईंग डायरेक्शन अंडर लॉ, म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी जर का कायद्याचं पालन करत नसेल, ऑर्डरचं फॉलो करत नसेल तर त्या अनुषंगानं शिक्षेसंदर्भातलं हे कलम 197 आहे. आणि पनिशमेंट फॉर नॉन ट्रीटमेंट ऑफ व्हिक्टीम, एखादी पीडिता असेल तर त्या व्यक्ती पीडित असेल तर त्या पीडित व्यक्तीला जर ट्रीटमेंट नाही दिली तर त्या अनुषंगानंचं हे कलम 198 आहे. पुन्हा जर सरकारी नोकरांनी जर का इनकरेक्ट चुकीचं कागदपत्र बनवले तर 199, 200, 201 या अनुषंगानेचे जे आहेत ते त्यामध्ये कलम जे आहेत ती नमूद करण्यात आलेली आहेत. म्हणजे कलमांचा जो साचा आहे तो बदलण्यात आलेला आहे. आणि हा जर चॅप्टर आपण पाहिला, 5वा चॅप्टर महिलांबद्दल आहे, 6वा चॅप्टर माणसांच्या शरीराच्या गुन्ह्याबद्दलचा आहे, 7वा चॅप्टर देशाविरुद्ध जे आहे जे गुन्हे आहेत त्याच्याबद्दलचा आहे, ज्याचा उल्लेख कलम 145 ते 156 मध्ये केला गेलेला आहे. कलम 8वा जो आहे तो आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांच्या विरुद्ध जर गुन्हे काही केले तर त्याच्या अनुषंगानेचा आहे. त्याच्या कलमाचा उल्लेख जो आहे तो 157 तो 166 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. चॅप्टर 9 जो आहे तो इलेक्शनबाबतचा आहे. इलेक्शनबाबतचे गुन्हे, इलेक्शनमध्ये पैसे वाटणे किंवा काही गैरकृत्य करणे त्या अनुषंगाने या चॅप्टरमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. चॅप्टर 10 ज्यामध्ये 176 ते 186 कलम आहेत, ते चॅप्टर 10 जो आहे तो बनावट नोटा, नाणी, करन्सी, बँक स्टॅम्प, सरकारी स्टॅम्पमध्ये फेरफार जो करणे आहे त्याच्या संदर्भात आहे. आणि सार्वजनिक शांतता भंग ज्याच्याबद्दल 167, 187 ते 195 अशा कलमांमध्ये त्याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि सरकारी नोकरांनी जर का काही गुन्हे केले तर त्या अनुषंगाने 196 ते 102 मध्ये तरतूद देण्यात आलेली आहे. म्हणजे जो ढाचा आहे तो भारतीय दंडसंहितेचा तो पूर्णपणे याच्यामध्ये बदलला गेलेला दिसतो. आणि जो क्रम आहे म्हणजे जे गुन्हे नेहमी देशामध्ये घडतात, ज्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे त्याला वरच्या क्रमांकावर स्थान देण्यात आलेलं आहे. आणि जर आपण 13 नंबर चॅप्टर पाहिला तर सरकारी नोकरीवर असलेल्या कायदेशीर अधिकार असलेल्या व्यक्तीने दिलेल्या आदेशाचं जर उल्लंघन केलं तर त्या अनुषंगानाच्या शिक्षेची तरतूदसुद्धा कलम 204 ते 224 मध्ये या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे.
चॅप्टर 14 खोटे पुरावे देण्याच्या संदर्भात आहे, खोटी प्रमाणपत्र तयार करणे वगैरे, जे बनावट कागदपत्र खोटी प्रमाणपत्र तयार करतात त्या अनुषंगाने चॅप्टर 14मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कलम 225 ते 267 असं त्यांना देण्यात आलेलं आहे. आपण जर चॅप्टर 15चं पाहिलं तर लोकाच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला, सोयीला, कन्व्हिनियन्स असा शब्द त्यामध्ये वापरण्यात आलेला आहे. म्हणजे लोकांच्या आरोग्यास, सुरक्षेला, सोयीला, नैतिकतेला या गोष्टीला परिणाम करणारे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचा उल्लेख जो आहे तो सुद्धा 268 ते 295 या नवीन कायद्याच्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे. आता आपण याचं उदाहरण जर पाहायचं गेलं तर शांतता भंग करणे असेल, एखाद्या रोगाचा प्रसार करणे असेल, जीवितास धोका असणारा एखादा रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे, एखाद्याला झाला आहे आणि तरी तो व्यक्ती जो आहे तो दवाखान्यामध्ये न जाता, ॲडमिट न होता तो त्याचा प्रचार प्रसार करतो आहे. जसं आपण कोरोनामध्ये पाहिलं तर रोग पसरवणे याचासुद्धा उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे. ड्रग्ज विक्री वगैरे या अनुषंगानेचे गुन्हे जे आहेत ते 268 ते 295मध्ये कलमं त्याला देण्यात आलेली आहेत. आपण 16 चॅप्टर जर बघितला तर धर्माविषयकचे जे गुन्हे आहेत ते कलम 16मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 296 ते 300पर्यंत कलमं या धर्माविषयीच्या गुन्ह्याबाबत देण्यात आलेला आहे. आणि चॅप्टर 17 जे आहे ते जंगम मिळकतीची चोरीबाबत, दरोड्याबाबत जे आहे ते गुन्हे या चॅप्टर 17मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, जे कलम 301 ते 332पर्यंत त्याचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये चोरी असेल, धाक दाखवून लूट करणे असेल, दरोडा असेल, यासारखे जे गुन्हे आहेत त्याबाबतचा उल्लेख 301 ते 332मध्ये करण्यात आलेला आहे. आणि एकूण 19 चॅप्टर असलेला हा कायदा आहे. 18व्या चॅप्टरमध्ये कागदपत्रामध्ये बनावटपणे फेरबदल करण्याबद्दलचे जे गुन्हे आहेत त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे 333 कलम ते 348 कलमांपर्यंत. आणि जो शेवटचा चॅप्टर आहे तर तो शेवटचा चॅप्टर बदनामी, अपमान करणे वगैरे या अनुषंगानेच्या गुन्ह्यासाठीचा आहे 349 ते 356पर्यंत. तर हा जो आहे हा सारांश होता या नवीन कायद्याचा. हे नवीन कायदे जेव्हा प्रत्यक्षपणे अंमलात येतील, ते मंजूर होतील, ते अंमलबजावणीची त्याची तारीख जेव्हा जाहीर होईल तेव्हा हे कायदे अंमलबजावणी करीत असताना सर्वसामान्य नागरिकांना किती उपयुक्त ठरतील, त्याची किती प्रभावीपणे अंमलबजावणी होईल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतील. तर संसदेमध्ये पारित करण्यात आलेल्या या नव्या कायद्याबद्दल आज आपण बोललो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आपण पुढच्या वेळेला पुढचा जो नवीन व्हिडिओ करणार आहे त्याबद्दल जो दुसरा कायदा बदल करण्यात आलेला आहे त्या दुसऱ्या कायद्याच्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. दुसरा म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता हा कायदासुद्धा रद्द होतो आहे, त्याच्याऐवजी नवीन कायदा येतो आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. धन्यवाद.